नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रतीक शुभम ॲग्रो आस्तगाव फाटा येतो। तर आज आपण ज्या यंत्राची माहिती सांगणार आहोत ते यंत्र आहे। तर हा सरी रेझर बनवलेला आहे आपण। तर हा सरी रेझर मोठ्या ट्रॅक्टर साठी बनवलेला आहे। तर यामध्ये तुम्ही 2 फुटापासून तर 5.5 फुटापर्यंत सरी मध्ये हा रेझर चालू शकतो। तसंच हा रेझर एकदम हेवी मटेरियल मध्ये आपण बनवलेला आहे। हे कॉईल ट्यूब पाईप मध्ये बनवला 3x3 च्या। तसंच याचे दात हे 1 इंच असून पंखे 6 mm वापरलेले। तसंच या रेझरला आपण ज्या पट्ट्या वापरल्या जोडीच्या या आपण 16 mm च्या एकदम हेवी मधल्या। आणि तसंच या मटेरियलला आपण या सरीला आपण रेझरला ऍडजस्टेबल सिस्टीम दिलेली मागून, म्हणजे तुम्हाला जसं लागेल तसं रानामध्ये ज्या प्रकारे सरी पाडायची लहान मोठी त्यासाठी आपण हे सगळं ऍडजस्टेबल एका नाटावर तुम्हाला खोलून करता येईल। तसंच आपण या अवजाराला अजून एक महत्त्वाची गोष्ट केलेली ती म्हणजे ऍडजस्टेबल अवजार केलंय। तुम्ही हे दोन्ही सरीचे बटकं खोलून याला ऊसाच्या बगल्या जोडू शकता। या ऊसाच्या बगल्या पण तुम्ही बघू शकता एकदम जसं आपण हे नांगराचा फाळ बनवतो त्याच पद्धतीने हे नांगराचा फाळ आपण इथं बनवलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता याला पूर्ण पहारे शेरपट्टी कावळे चिमण्या सगळे म्हणजे एकदम पूर्ण हेवी ड्युटी मध्ये अवजार आपण बनवलेलं आहे। आणि तसंच मित्रांनो, आपण ही ट्रॅक्टरच्या पट्ट्या जोडण्यासाठी इथं खोबळा बनवलेला आहे। आपण इथं पिन सिस्टीम दिलेली नाही, कारण पिन सिस्टीमनी काय होतं कधी पिन रानात तुटून पडते, त्यासाठी आपण हा पिन खोबळा इथं दिलेला आहे। त्या प्रकारे आपण इथं पण ही पट्टी एकदम जोडण्यासाठी दिलेली सोयीस्कर आणि पूर्ण बॉडी फ्रेम एकदम सगळी एकत्र केली असल्यामुळे तुमचा कोणताही नट ढिल्ला होत नाही। आणि तुम्हाला ज्या रानामध्ये प्रॉब्लेम्स येतात का नट तुटला नट गळून गेला तो विषय इथं तुमचा राहणार नाही। तर मित्रांनो, हे अवजार एकदम आपण सुती आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने केलं। तसंच आपण तुम्ही जर इथं बघू शकता तर हा पंखा आपण एक नट बोल्टामध्ये केलेला आहे आणि हा आपण खोलून ठेवू शकतो। म्हणजे तुम्हाला वाटलं नुसती माती लावायची तर आपण ती माती पण सुद्धा लावण्यासाठी या रेझरचा उपयोग करू शकतो। म्हणजे दोन्ही बाजूला आपण जे पंखे दिलेले याला ते नट बोल्ट दिलेले, म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूचे पंखे खोलून माती फक्त भर लावू शकता। अशा पद्धतीने अवजार बनवलेलं आहे। आणि मित्रांनो, हे अवजार एकदम सुटेबल असल्यामुळे तुम्हाला म्हणजे ही सगळी बांधी आपण एकदम मजबूत केलेली आहे। रेझरची तुम्ही बघितलं असन दुसऱ्या रेझर मध्ये या रेझर मध्ये फरक आहे। आणि या जो पत्र्यांना आपण जो बेंड दिलेला आहे याच्यामुळे माती उंच लागते, शीग लागतो एकदम रानामध्ये त्याचा। आणि या बगल्या पण एकदम जबरदस्त अशा पद्धतीचे तयार केलेले। आणि हे शेरपट्टी याला सुद्धा आपण 6 mm ची प्लेट वापरलेली, म्हणजे पूर्ण हेवी, म्हणजे तुमचं अवजार रानात जरी गुतलं तरी बेंड होणार नाही। या पद्धतीने अवजार आपण असं सरी रेझरचं बनवलेलं आहे। तर म्हणजे एकाच अवजारावर आपण दोन्ही अवजार चालू शकतो, म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळ आपण इथं वाचवलेला आहे। आणि तसंच बघू शकता मित्रांनो, एकदम म्हणजे सुटेबल अवजार केलेलं आहे आपण। कॉईल ट्यूबची फ्रेम असल्यामुळे तुम्हाला नट खोलण्यासाठी एकदम व्यवस्थित आणि सोयीस्कर आहे काम होणार आहे। तर विषय असा आहे मित्रांनो, वस्तू सगळे बनवतात पण त्याच्यात क्वालिटी महत्वाची असते आणि ती क्वालिटी आपण देण्याचा इथं शेतकऱ्यांना पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत। त्यामुळे हे अवजार घेण्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करा, आपला स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे। आणि हे अवजार तुमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।